शिवसेनेचे आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चूजी, आज या ठिकाणी आपण प्रहार संघटनेतर्फे दिव्यांगांचा मेळावा घेतलेला आहे। विदर्भाची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदेंनी आपल्यावर दिलेली आहे। विदर्भात शिवसेना बळकटी करण्यासाठी कसं नेमकं नियोजन असणार आहे आणि विदर्भात शिवसेना कशी बळकट होणार आहे? मला असं वाटतं का पहिले तर शिवसैनिकांना आपण जोडू आणि शिवसैनिकाच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम करू। आम्ही नेहमी सांगत आलो का मी काही पदवाटपासाठी आलेलो नाही आहे, मी शिवसैनिकांना मजबूत करण्यासाठी आलेलो आहे, शिवसेना मजबूत करण्यासाठी आलेलो आहे। आणि माझा हेतू हेच आहे का शिवसैनिक एकदा मजबूत झाला का शेतकऱ्याचं दिव्यांगाचं काम मजबूत होईल आणि या विदर्भामध्ये शिवसेना सर्वच उच्च स्थानी कसं नेता येईल, ते पहिल्या क्रमांकात कसं आणता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करू। त्यात कुठेही आम्ही कमी करणार नाही। प्रचंड मेहनत रात्रीचा दिवस करून जेवढी बांधणी करता येईल। फक्त मी शिंदे साहेबांना सांगितलं का जिल्हा प्रमुख याला करा किंवा त्याला ठरवा, हे आमच्याकडे जबाबदारी नाही राहणार। मी फक्त पक्ष वळवाचं काम माझ्याकडे राहणार आहे। आपल्या विधानाची एक जोरदार चर्चा होती, ते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे, जनतेच्या मनातले ते अजूनही मुख्यमंत्री आहेत। त्यावरनं खरं तर आता महायुतीतच टीका टिप्पणी व्हायला लागलेली आहे। नितेश राणे म्हणतात सर्व काही अरबेल चाललेलं असताना बच्चू भाऊंनी अशी बरळ करू नये। शिंदे साहेबांचा देखील फडणवीसांनाच पाठिंबा आहे। वाटते राणे साहेबांना आमचे कडू बोल वाटत असेल तर त्यांनी गोड करून घ्यावं। दुसरं आता फडणवीस साहेबाचं प्रमोशन होऊ शकतं ना, मग फडणवीस साहेबाचं प्रमोशन झालं आहे तर मग शिंदे साहेबाशिवाय पर्याय का राज्याला? हां, दुसरीकडे आपली जी संघर्ष आंदोलन मध्यंतरी झालं, शेतकऱ्यांसाठी झालं, आपण रस्त्यावर उतरलेला होतात आणि कर्जमाफीमध्ये कुठेतरी आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आचारसंहिता येत आहे आणि त्याचा कुठेतरी एक विघ्न येताना समोर पाहायला मिळतंय। कसं पाहता त्याकडे आपण? नाही, मला असं वाटतं का आचारसंहितेचं काही कारण नसावं। टेक्निकली आपण सगळ्या बजेटमध्ये तरतूद केली, घोषणा केली। जी आर आता ते कोणाला कर्जमाफी देता येणार नाही देता येणार एवढंच फक्त बाकी राहिलेलं आहे। त्याच्यानं निवडणुकीची आयोगाची परवानगी घेऊन लागन तर जाहीर करावी। राज्यात जवळपास या निर्णयामुळे 30 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, मात्र 27,000 कोटींचा आर्थिक भार हा राज्याच्या तिजोरीवर पडू शकतो। शेतकऱ्याला देणं म्हणजे भार पडू शकत नाही। तुम्ही लक्षात घ्या, बजेटमध्ये शेतकऱ्याचा वाटा कोणतंही सरकार असलं तर ते कमीच राहिलेलं आहे। त्याच्यानं हा भार हा शब्द मला वाटते उचित वाटत नाही। ते कर्तव्यच आहे, ते केलं तरी काय 27 कायले 1 लाख कोटी दिलं आहे तरी बोंबलाची काही गरज नाही। ते करणं गरजेचं आहे, कारण अडचणीत कोण आहे? अडचणीत हा शेतकरीच आहे। कांदा उत्पादक शेतकरी आहे, आंबा उत्पादक, काजू संत्रावाला असेल, तिकडे धानवाला, तूर उत्पादक, चण्याची खरेदी थांबलेली आहे। कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आलेला आहे आणि मला वाटते कांदा उत्पादकासाठी सुद्धा लगेच अनुदान जाहीर केलं पाहिजे। आपले बोल जरी सत्ताधाऱ्यां पक्षांमधल्या आमदारांचे जरी असले तरी एकूणच भूमिका ही विरोधी पक्षातल्या नेत्यांप्रमाणेच आपल्याला पाहायला मिळते। काल देखील उबाटा असेल किंवा महाविकास आघाडीतले नेते रस्त्यावर उतरलेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, फळबागायतदारांसाठी आपली देखील तीच भूमिका ही पाहायला मिळते। काय होतंय, तुम्ही सगळ्या लोकांना मीडियांना असं वाटते का सत्तेतल्या आमदारांना फक्त बोलायचं नसते, तो चूप असला पाहिजे, त्यानं कोणाची बाजू नाही मांडली पाहिजे, त्यानं आंदोलन नाही केलं पाहिजे। हे जे समीकरण आहे हेच तोडायचं आहे। मला लक्षात घ्या, सत्ता म्हणजे फक्त सत्ता उपभोगासाठी नाही तर ते कुठेतरी देणारी असली पाहिजे। तुम्ही सांगा, फडणवीस साहेब असेल किंवा शिंदे साहेब किंवा आमच्या सुनित्राताई पवार असेल, हे सगळ्यांनी जे काही संघटन बांधलं किंवा सत्तेत आलं हे शेतकऱ्याच्या भल्यासाठीच विचार करून आलं का नाही आलं? आणि तेव्हा त्यांचा थोडासा विचार दुर्लक्षित होत असेल तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यानं त्यांना या सगळ्या याच्यावर विचार करण्यास भाग पाडलं पाहिजे। हा काही गुन्हा ठरू शकत नाही आणि आमची भूमिका ते नेहमीच राहिलेली आहे का आमच्या डोक्यात पहिल्या स्थानी दिव्यांग, शेतकरी, मजूर, कामगार, वंचित जो काही दुर्लक्षित घटक आहे हा आमच्या मेंदूत पहिल्या स्थानीच आहे। त्याचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही। दुसरीकडे आपण पाहतोय की आपल्याच मित्रपक्षात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। एकूणच पक्षात पुन्हा एकदा विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे। पटेल असतील किंवा तटकरे असतील यांना कुठेतरी बाजूला केलं जात आहे। या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता आणि त्याचा परिणाम हा सरकारवर होईल? आत्ता ज्या घडामोडी मी ज्या पाहिल्या त्याच्यात मला असं वाटलं होतं का सुनित्राताई पवार ॲक्शन मूडमध्ये येणार नाही, पण त्या ॲक्शन मूडमध्ये आले आहे आणि हे त्या पक्षासाठी निश्चितच चांगलं आहे। कुठेतरी संकेत आपण देत आहेत येणाऱ्या बदलत्या राजकीय समीकरणाचे राष्ट्रवादीतल्या?
चांगलं आहे. मला लोकांना काय अजितदादानंतर लोकांना असं वाटत होतं की बाबा काही कमी असू शकते, पण काल परवा झालेल्या ज्या काही घडामोडी आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो काही हे घेतलं, सुरुवात केली आहे, ते ताकदीची आहे. माणसं ओळखायला सुनेत्रा पवार हे शिकलेले आहेत म्हणजे. त्या काय त्या अजितदादांच्या सहपत्नी आहे, त्याच्यामुळं काही म्हटलं तरी त्यांच्याकडे तो न कळत आलेला गुण आहे. हे पहिल्यात बच्चू कडू होते आणि आमची भूमिका ही पहिली सर्वसामान्यांची आहे, शेतकऱ्यांची आहे, दिव्यांगांची आहे आणि त्यानंतर सत्तेत असलो तरी सर्वसामान्यांचे प्रश्न हेच आमच्यासाठी प्रथम प्राधान्य असेल असं मत या ठिकाणी बच्चू कडू यांनी आपल्याकडे व्यक्त केलेलं आहे. जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.